की तो काम कुठल्या पद्धतीचं करतो की फॅसिलिटेटेड डिफ्युजन, म्हणजे प्रोटॉनला पास करण्याला मदत करतो विदाउट द युटिलायझेशन ऑफ एनर्जी. परंतु त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो CF1 पार्टिकल किंवा F1 पार्टिकल्स, याच्यामध्ये एक विशिष्ट अशी एनर्जी राहते and that energy is called as ATP synthetic energy. That energy is called as ATPase किंवा ATP synthetic enzymes. ATPase enzymes play an important role in the synthesis of ATP, but for the synthesis of ATP requires a light energy. For the synthesis of energy requires a light energy. But during the flow of protons across that membrane, it releases some amount of energy. When due to the proton motive force, that proton move across that membrane through the F0 F1 particle. Then when F0 F1 particle through the F0 F1 particles, that proton, this is the proton, they are flow outside the thylakoid membrane. During the flow of proton outside the thylakoid membrane, it releases some extra amount of energy. That released energy is used for the formation of ATP from ADP and inorganic phosphate. During the flow of protons through the CF0 CF1 particle, energy is released. That energy is used for the formation of ATP from ADP and inorganic phosphate. During the flow of protons, it releases energy. That energy activates the ATP synthetic enzymes, and due to the activity of ATP synthetic enzyme, it play an important role in the formation of ATP by using ADP and inorganic phosphate. Thus ATP molecules are formed. ATP molecule formation of ATP or generation of ATP is the main principle of chemiosmotic hypothesis. Chemiosmotic hypothesis मध्ये इलेक्ट्रॉन ग्रेडियंटच्या फ्लोमुळं ATP तयार होणं हे मुख्य प्रिन्सिपल कशाचं आहे तर ते केमिओऑस्मोटिक हायपोथेसिस. केमिओऑस्मोटिक हायपोथेसिसमध्ये ज्यावेळेस CF0 CF1 पार्टिकलमधनं प्रोटॉन बाहेर फ्लो होत राहतो, त्यावेळेस त्या प्रोटॉनमधनं काही एनर्जी बाहेर पडते, एनर्जी रिलीज होते. त्या एनर्जीमुळे ATP सिंथेटेज एन्झाईम ॲक्टिव्ह होतं, आणि एन्झाईम ॲक्टिव्ह झालं की त्या ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटची रिॲक्शन होते, आणि ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेटची रिॲक्शन होऊन ATP मॉलिक्यूल तयार होतो. ATP मॉलिक्यूल तयार होणं, केमिओऑस्मोटिक प्रोसेसनं तयार होणं म्हणजेच केमिओऑस्मोटिक हायपोथेसिस. केमिओऑस्मोटिक हायपोथेसिस एक्सप्लेन that helps us how the exact ATP molecules are formed during the electrochemical gradient across the membrane. ज्यावेळेस मेम्ब्रेनच्या बाहेर प्रोटॉनचा फ्लो होत राहतो ग्रॅडियंट तयार झाल्यामुळं, त्याच वेळेस ATP तयार होतो. हे मुख्य प्रिन्सिपल आपल्याला या केमिओऑस्मोटिक हायपोथेसिसमध्ये पाहायला भेटतं. या केमिओऑस्मोटिक हायपोथेसिसमध्ये प्रोटॉनचं ग्रॅडियंट डेव्हलप होणं, डिफरन्स डेव्हलप होणं हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं फॅक्टर आहे. तो प्रोटॉन ग्रॅडियंट डेव्हलप करण्याचं काम 3 फॅक्टरद्वारे केलं जातं. 3 मुख्य इव्हेंट्स होतात. एक, फोटोलिसिस ऑफ वॉटरद्वारे प्रोटॉन या थायलॅकॉइडच्या ल्युमेनमध्ये अकोमुलेट केले जातात. दुसरं, स्ट्रोमामधले प्रोटॉन थायलॅकॉइडमध्ये आणून सोडण्याचं काम काही हायड्रोजन कॅरियर्स करतायत, हायड्रोजन ॲक्सेप्टर्स करतायत, आणि स्ट्रोमामध्ये असणारे फ्री जे काय प्रोटॉन आहेत त्यांचा बाहेरच युटिलाइज करण्याचं काम NADP रिडक्टेज एन्झाईम करतं. याच्यामुळं बाहेर प्रोटॉनचं प्रमाण, बाहेर म्हणजे स्ट्रोमा रिजनमध्ये प्रोटॉनचं प्रमाण कमी होतं आहे,
आणि थायलॅकॉइड ल्युमेनमध्ये प्रोटॉनचं प्रमाण इन्क्रीज होतं आहे. ज्यावेळेस यालाच आपण प्रोटॉन ग्रॅडियंट म्हणतो. द डिफरन्स बिटवीन द आयोनिक कॉन्सन्ट्रेशन. ल्युमेनमध्ये प्रोटॉन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आहे, तर स्ट्रोमामध्ये प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं आहे. हे डिक्रीज स्ट्रोमामध्ये डिक्रीज होण्याचं कारण NADP रिडक्टेज त्याचा यूज करतो फ्री असणाऱ्या प्रोटॉनचा, आणि स्ट्रोमामधनं काही प्रोटॉन ल्युमेनमध्ये आणून सोडले जातात इलेक्ट्रॉन कॅरियरद्वारे. अशा पद्धतीने ल्युमेनमध्ये प्रोटॉनचं प्रमाण वाढतं आणि स्ट्रोमामध्ये ते कमी होतं आणि इलेक्ट्रोकेमिकल कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट डेव्हलप होतो. आणि ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट डेव्हलप होतो, प्रोटॉन ग्रॅडियंट डेव्हलप होतो, त्यावेळेस ते प्रोटॉन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. परंतु थायलॅकॉइड मेम्ब्रेन हे इम्परमेबल आहे प्रोटॉनसाठी. त्याला जर बाहेर यायचं असेल तर त्यासाठी फक्त काही पार्टिकलमधनंच बाहेर येता येतं. ते पार्टिकल म्हणजे CF0 पार्टिकल आणि CF1 पार्टिकल आहे. CF0 पार्टिकल हे फॅसिलिटेड डिफ्युजननं प्रोटॉनला मध्ये येऊ देतं, पण CF1 नावाचं पार्टिकल याच्यामध्ये ATP सिंथेटिक नावाचं ATP सिंथेसाइज करणारं एन्झाईम प्रेझेंट असतं. ते इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये असतं. त्याला ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आणायचं असेल तर प्रोटॉनला त्याच्यामधनं पास होत असताना ज्यावेळेस प्रोटॉन मोटिव्ह फोर्स तयार होतो आणि त्या फोर्समुळं प्रोटॉन बाहेर पडतात. ज्यावेळेस प्रोटॉन बाहेर पडतात त्यावेळेस त्यामधनं एनर्जी रिलीज होते. दॅट एनर्जी रिलीज ड्यू टू द प्रोटॉन अँड दॅट एनर्जी इज यूज्ड फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ ATP सिंथेसिस. म्हणजे प्रोटॉन बाहेर निघत असताना त्यामधनं लाईट एनर्जी, त्यामधनं जी एनर्जी बाहेर निघते त्या एनर्जीमुळं ATP सिंथेटेज नावाचं एन्झाईम ॲक्टिव्ह होतं आणि ATP सिंथेज किंवा ATPase नावाचं एन्झाईम ॲक्टिव्ह झाल्यामुळं ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट, ADPला इनऑर्गॅनिक फॉस्फेट लिंक करतं आणि त्यापासून ATP तयार होण्याचं काम या पूर्ण प्रोसेसमध्ये केलं जातं. या सगळ्या प्रोसेसला म्हणतो आपण केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस. मग ड्युरिंग फोटोसिंथेसिसमध्ये अशा पद्धतीनं लाईट रिॲक्शनमध्ये ATP आणि NADPH2 मॉलिक्यूल तयार होतो. ATP आणि NADPH2 मॉलिक्यूल लाईट रिॲक्शनमध्ये तयार झाला, तो डार्क रिॲक्शनमध्ये आपल्याला त्याला युटिलाइज करायचं आहे. पण लाईट रिॲक्शनमध्ये जे ATP आणि NADPH2 तयार होतात ते थायलॅकॉइडमध्ये तयार होतात. थायलॅकॉइडमध्ये केमिओ ऑस्मॉटिक प्रोसेसनंच ते तयार होतात. हे ATP तयार होण्याचं काम, ATP याला आपण ॲसिमिलेटरी पॉवर म्हणून वापरतो. हे ATP तयार होण्याचं काम या ज्या प्रोसेसनं होतं त्या प्रोसेसला म्हणतो आपण केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस. या केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिसमध्ये काही पॉईंट्स आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स साईट आहे, ते इनर मेम्ब्रेन ऑफ द थायलॅकॉइड असतं. NADP रिडक्टेज हे थायलॅकॉइडच्या आउटर मेम्ब्रेनवर प्रेझेंट असतं, म्हणजे टुवर्ड्स द स्ट्रोमा रिजनला. त्यानंतर ऑक्सिजन जो काय फोटोसिंथेसिसमध्ये इव्हॉल्व होतो, तो ऑक्सिजन कुठं इव्हॉल्व होतो नेमका ॲक्च्युअली, तो इव्हॉल्व होण्याचं काम या थायलॅकॉइडच्या ल्युमेनमध्ये, ल्युमेन इज द ॲक्च्युअल साईट ऑफ ऑक्सिजन इव्होल्युशन. ऑक्सिजन इव्हॉल्वच या ल्युमेनच्या साईट थायलॅकॉइडच्या ल्युमेनमध्ये होतो. ऑक्सिजन इव्हॉल्विंग साईट इज द ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड. त्यानंतर ATP जनरेट नेमका कुठं होतो थायलॅकॉइडमध्ये किंवा ग्रॅना पार्टमध्ये, तो ATP जनरेट होण्याचं काम या स्ट्रोमा रिजनमध्ये होतं. ATP जनरेशनचं काम स्ट्रोमामध्ये, ऑक्सिजन रिलीज होण्याचं काम होतं आहे ते आपल्याला या ल्युमेनमध्ये होतं आहे. त्यानंतर किती प्रोटॉन थायलॅकॉइड मेम्ब्रेनला क्रॉस करून बाहेर येत आहेत त्यावेळेस एक ATP मॉलिक्यूल तयार होतो. करंटली व्ह्यू असे सांगते की ज्यावेळेस 4 प्रोटॉन थायलॅकॉइडच्या ल्युमेनमधनं स्ट्रोमामध्ये येत आहेत त्यावेळेस एक ATP जनरेट होतो. मग असे आपल्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये 12 प्रोटॉन आपण अकोमुलेट केले थायलॅकॉइडच्या ल्युमेनमध्ये. 12 प्रोटॉन अकोमुलेट होत आहेत, याचा अर्थ त्या ठिकाणं 3 ATP आपल्याला जनरेट झालेले दिसत आहेत. 3 ATP जनरेट झालेले दिसत आहेत. कसे जनरेट झालेले आहेत? एका 4 प्रोटॉन 4 प्रोटॉन थायलॅकॉइड मेम्ब्रेनला क्रॉस केले तर एक ATP आपल्याला जनरेट झालेला दिसतो.
तर 12 प्रोटॉन थायलॅकॉइड मेम्ब्रेनमधनं जर आपल्याला बाहेर आलेले दिसले तर त्यापासून आपल्याला हाऊ मेनी ATP आर फॉर्म्ड, 3 ATP मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड. 3 ATP मॉलिक्यूल आपल्याला तयार होत आहेत. या ठिकाणी आपल्याला 3 ATP तयार झालेले या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर ज्यावेळेस 3 ATP एक ग्लुकोज मॉलिक्यूल एका 2 वॉटर मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होऊन 2 वॉटर मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन झालं, 4 इलेक्ट्रॉन आणि 4 प्रोटॉन बाहेर निघले आणि 1 ऑक्सिजन बाहेर निघाला. 1 ऑक्सिजन बाहेर निघण्यासाठी, 1 ऑक्सिजन रिलीज होण्यासाठी आपल्याला 2 वॉटर मॉलिक्यूलची गरज लागली. या ठिकाणी ज्यावेळेस 2 वॉटर मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं, फोटोलिसिस होतं, त्यावेळेस आपल्याला 3 ATP आपल्याला बाहेर आलेले दिसत आहेत. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये स्टॉप करतो. ओके, नाही, ज्यावेळेस आपल्याला 3 ATP बाहेर रिलीज करायचे असतात, म्हणजे 1 ऑक्सिजन ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस 3 ATP आपल्याला बाहेर निघालेले दिसतात. पण फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जर आपण ओव्हरऑल रिॲक्शन जर दाखवली तर 6 ऑक्सिजन मॉलिक्यूल आपल्याला बाहेर रिलीज झालेले दिसतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला एकूण जे काय डार्क रिॲक्शन बघायची आपल्याला. डार्क रिॲक्शनमध्ये म्हणजेच केल्व्हिन सायकलमध्ये 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायचा असेल, 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायचा असेल तर आपल्याला 6 कार्बन डायऑक्साईडची गरज असते. त्यावेळेस 6 मॉलिक्यूल इव्हॉल्व होतात, ऑक्सिजनचे मॉलिक्यूल इव्हॉल्व होत आहेत आणि 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होतो. 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायचा असेल डार्क रिॲक्शनमध्ये तर आपल्याला 6 कार्बन डायऑक्साईड फिक्स करावं लागतील आणि 6 ऑक्सिजन मॉलिक्यूल इव्हॉल्व होतील. इथं 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल इव्हॉल्व झाला तर 3 ATP, 6 ऑक्सिजन इव्हॉल्व झाला तर 18 ATPची आपल्याला गरज लागेल. त्यावेळेस 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होईल. 18 ATP molecules are required for the formation of 1 molecule of glucose in C3 pathway or in the dark reaction of the photosynthesis. Here दुसरा अजून एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला सांगायची की आपल्याला 2 वॉटर मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होतं, फोटोलिसिस होतं, त्यावेळेस 4 प्रोटॉन तयार होतात, 4 इलेक्ट्रॉन बाहेर निघत आहेत. 4 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन ज्यावेळेस ट्रान्सफर होतो, 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला की अशा पद्धतीने 2 प्रोटॉन आपल्याला मध्ये आणून सोडले जातात या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरद्वारे. 4 इलेक्ट्रॉन ज्यावेळेस ट्रान्सपोर्ट होत राहतील त्यावेळेस आपल्याला 8 प्रोटॉन मध्ये आणून सोडलेले असतील, रिलीज केलेले असतील. ज्यावेळेस 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतो, तो 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट झाला, 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट झाला की आपल्याला पहिल्यांदा ॲक्सेप्ट केला प्रायमरी ॲक्सेप्टरनं, त्यानंतर इलेक्ट्रॉन कॅरियरनं पुन्हा PS फर्स्टकडं. PS फर्स्टनं इलेक्ट्रॉन डोनेट केला, PS फर्स्टला इलेक्ट्रॉन देण्याचं काम हा वॉटरमधला फोटोलिसिस ऑफ वॉटरमधनं डोनेट केला जातो. PS फर्स्टनं कुणाला डोनेट केला, PS सेकंडनं डोनेट केला PS फर्स्टला, आणि PS सेकंडला देण्याचं काम कोणी केलं तर वॉटर मॉलिक्यूलमधला जो हे 4 इलेक्ट्रॉन आहेत त्याने याची जागा, रिक्त झालेली जागा भरून काढली. अशा पद्धतीनं या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये इलेक्ट्रॉन डोनर PS सेकंड आहे, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर PS फर्स्ट आहे, आणि वॉटर मॉलिक्यूलमधला जो इलेक्ट्रॉन आहे तो पुन्हा कोण घेतो तर PS सेकंड घेतो. अशा पद्धतीनं या पूर्ण केमिओ ऑस्मोटिक हायपोथेसिसमध्ये इलेक्ट्रोकेमिकल जे काय प्रोटॉन ग्रॅडियंट डेव्हलप होतं आहे, प्रोटॉनचं फ्लो होतं आणि ATP मॉलिक्यूल तयार होतो. जो प्रोटॉन बाहेर आलेला असतो त्या प्रोटॉनपासून पुन्हा NADPH2 मॉलिक्यूल तयार होत आहेत. अशा पद्धतीनं एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करण्यासाठी आपल्याला 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायला आपल्याला किती लागतील, असे 12 NADPH2 लागतील. NADPH2 मॉलिक्यूलचा युटिलाइज केला जाईल आणि 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायचं असेल तर आपल्याला जवळपास 18 ATP लागतील. 18 ATP
and 12 NADPH2 molecules are required for the formation of one molecule of glucose in the dark reaction or in the Calvin cycle. That ATP molecules, they are formed, that process is called as chemiosmotic hypothesis, that is also called as proton pump. In this process, here water splitting complex present inner to the inner membrane and NADP reductase present outer to the membrane, and other F0 particle, all they are together play an important role in the formation of ATP from ADP and inorganic phosphate. That total process is called as chemiosmotic hypothesis. Chemiosmotic hypothesis helps us to how ATP molecules are generated during cyclic photophosphorylation or the non-cyclic photophosphorylation. So friends, I hope you understand. इथं केमिओस्मोटिक हायपोथेसिस हे बीट संपलेलं आहे. आपल्याला नक्कीच समजलेलं असेल अशी अपेक्षा करतो. काही शंका असेल तर आपण विचारू शकतायत. इथं आपण थांबू. ओके, थँक्यू.